संपूर्ण पवार कुटुंब, स्त्रिया अर्थातच अग्रभागी आहेत। सुप्रिया सुळे आहेत, प्रतिभा काकी आहेत, रेवती सुळे आपल्याला पाहायला मिळतात, देवयानी पवार आहेत, रणजित पवार आहेत, विजय सुळे यांनी सुद्धा पहिल्यांदा इथूनच मतदान केलेलं आहे। सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। त्यामुळे पवार कुटुंब, सुळे कुटुंब एकत्रित मतदानासाठी आणि अर्थातच ठामपणे सुप्रिया सुळेंच्या पाठीशी उभं असल्याचं चित्र आपल्याला इथे या मतदारसंघात दिसतंय। बारामतीची सुप्रिया सुळेंची उमेदवारी ही ऑब्व्हियस होती, ती खूप आधी जाहीर करण्यात आली, परंतु सुनेत्रा पवारांची उमेदवारी ही तुलनेनं उशिरा घोषित करण्यात आली। त्याला बरीचशी कारणं होती। या मतदारसंघामध्ये काटेकोर पद्धतीनं नियोजन झाल्यानंतरच सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर झाली। विशेष म्हणजे विजय शिवतारे यांची मोठी नाराजी होती। विजय शिवतारे हे बंड करण्याच्या तयारीत होते किंवा उंबरठ्यावरती होते, परंतु अर्थातच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वतः अजित पवार यांच्या मध्यस्थीमुळे त्यांनी थोडीशी माघार घेतली, त्यांचं बंड शांत झालं आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर झाली। बारामती हा अर्थातच पहिल्यापासून पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे। बारामतीमधनं अजित पवारांनी सुद्धा खासदारकीची निवडणूक लढवली होती, ते जिंकले होते। 1996 सालापासून 2009 सालापर्यंत शरद पवार सातत्याने इथले खासदार राहिले, ते कायमच विजयी झाले। 9 नंतर त्यांचा राजकीय वारसा सांभाळला तो सुप्रिया सुळेंनी। 2009, 2014, 2019 तीनही निवडणुकांमध्ये त्या विजयी झाल्या। विजयाची हॅट्रिक त्यांनी साजरी केली आणि जेव्हा जेव्हा मोदींची लाट होती, खास करून 14 आणि 19 मध्ये, तेव्हा सुद्धा पवारांशी एकनिष्ठ राहिलेला मतदारसंघ अशी बारामतीची राज्यामध्ये ओळख आहे। अजित पवार यांनी 1991 साली बारामतीची लोकसभेची निवडणूक लढवलेली होती आणि मागच्या 3 टर्मपासून सुप्रिया सुळे इथल्या खासदार आहेत। बारामतीच्या सर्वसामान्य मतदारांमध्ये या निवडणुकीची किंवा उमेदवारीची कमालीची उत्सुकता होती। सुनेत्रा पवारांचं नाव जाहीर झाल्यानंतर एक यक्ष प्रश्न या मतदारांसमोर सुद्धा आहे की आतापर्यंत ज्या अजित पवारांची साथ दिली त्यांच्या बाजूने जायचं, शरद पवारांच्या पाठीमागे उभं राहायचं। अजित पवारांनी जेव्हा मतदान केलं त्यावेळची दृश्य, काही वेळापूर्वीची दृश्य आहेत। अजित पवारांच्या मातोश्री त्यांच्यासोबत होत्या मतदानासाठी। सुनेत्रा पवारांनी त्याच वेळेला आपला मतदानाचा अधिकार बजावला। तर पवार कुटुंबातल्याच या 2 व्यक्ती, एकीकडे अजित पवार, दुसरीकडे सुप्रिया सुळे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की सुप्रिया सुळे जेव्हा जेव्हा उमेदवार राहिलेल्या आहेत तेव्हा तेव्हा त्यांच्या उमेदवारीपासून ते त्या विजयी होईपर्यंत सगळी आघाडी ही कायमच अजित पवार सांभाळायचे। प्रतिभा काकींची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न होता, पण अर्थातच त्या कायमच लाईमलाईटपासून दूर राहतात, माध्यमांशी फारशा बोलत नाहीत। यावेळेला एक तुलनेनं वेगळं चित्र दिसलं, त्या म्हणजे प्रचारामध्ये त्या 1-2 ठिकाणी अर्थातच आलेल्या होत्या त्यांचा लेकीचा प्रचार करण्यासाठी। भावनिक निवडणूक पवार कुटुंबासाठी सुद्धा आहे, कारण पवार कुटुंबातल्याच 2 व्यक्ती आहेत, एकीकडे माहेर वाशिणे, एकीकडे सासूर वाशिणे। कुणाच्या पाठीमागे उभं राहायचं हा प्रश्न जसा पवार कुटुंबांसमोर होता तसा तो मतदारांच्या समोर सुद्धा आहे। अधिकाधिक मतदान व्हावं यासाठी दोनही बाजूचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।